थंडीची सुरुवात झालेली आहे आणि स्किन खूप ड्राय व्हायला लागली. प्रश्न पडलाय का की आपल्या स्किनची काळजी कशी घ्यायची? तर पहिली गोष्ट, थंडीमध्ये आपली स्किन शुष्क होते कारण बाहेरची हवा थंड असते, हवा कोरडी असते. त्यामुळे आपल्या स्किनचं जे स्किन बॅरियर असतं ना ते डिस्टर्ब होतं. त्यामुळे तुमचे एक्झिमा, सोरियासिस असे सगळे आजार पण वाढतात. सो सगळ्यात महत्वाचं काय करायचं असतं तर तुमचं जे मॉइश्चरायझर आहे ना त्याला तुमचा बेस्ट फ्रेंड बनवा. मॉइश्चरायझर दिवसातून 2 वेळा तरी कमीत कमी लावणं गरजेचं आहे. मॉइश्चरायझरचं बेस्ट फ्रेंड कोण? तर सिरामाइड्स, बटर्स आणि आता नवीन जे येतं ते हायलुरॉनिक ऍसिड. ह्या सगळ्यांचा वापर तुम्ही तुमच्या रुटीन मध्ये करू शकता. मग आता हे झाले बेस्ट फ्रेंड्स. बाय बाय कोणाला करायचं? तर खूप जास्त गरम पाण्याने आंघोळ करायची नाही. तुम्ही कुठले स्ट्रॉंग एक्सफोलियंट्स वापरत असाल, ए चे, बी चे वगैरे, तर त्यांना तात्पुरता नाही बोलायचं. आणि रेटिनॉल वापरत असाल कंटिन्यू करू शकता, पण त्याचा यूज जो आहे तो कमी करायचा. आठवड्यातून 3च्या ऐवजी 2 वेळा किंवा 1 वेळा वापरा. तुमची स्किन कायम तुम्हाला सांगत राहणार की कुठले प्रॉडक्ट्स तुम्हाला जास्त सूट होतात आणि कुठल्यामुळे तुम्हाला त्रास होतोय. तर ह्या विंटर सीझन मध्ये तुमच्या स्किनचं ऐका, मार्केटचं नको. आणि थंडीत सुद्धा आपलं हायड्रेशन विसरायचं नाही. पाणी किंवा इतर कुठलेही पेय कायम घेत राहायचे, हायड्रेशनकडे लक्ष द्यायचं. थँक्यू.